परिवार आला तर त्यांना पण फिरत असताना आपला भिगवण रोड असेल, आपला विद्या कॉर्नर चौक असेल आणि तिथून गदिमा असेल, अशा अनेक ठिकाणी अनेक कामं आपली चाललेली आहेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील वेगवेगळी हॉस्पिटल मी उभी करतोय, वेगवेगळी मेडिकल कॉलेज उभी करतोय. त्याच्या संदर्भामध्ये खरं तर मित्रांनो तुम्हाला वाईट वाटेल, पण कधीतरी स्पष्ट बोलताना थोडं कुणाला कटू वाटतं. 4 वेळेला मुख्यमंत्री असतानाच्या कारकिर्दीमध्ये झालेले निर्णय आणि 5-6 वेळेला उपमुख्यमंत्री पदाचे कारकिर्दीत झालेले माझे निर्णय, निश्चितपणे मी जास्त बारामतीकरांना मदतीचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकलो. बारामतीकरांच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी निर्णय घेऊ शकलो. त्याबद्दलच्या आता मला काही विलंब लागला, परंतु पूर्वीचं वसंतराव पवार नाट्यगृह आणि आता तिथं माझं सुरू असलेलं काम, पूर्वीची जुनी भाजी मंडई, तिथं आम्ही सभांना लहानपणी जायचो. तिथं आपल्या बारामतीतल्या सभा व्हायच्या. नंतर त्या दाणे बाजारात आल्या आणि मग नंतर बदलत गेल्या. दाणे बाजारच्या जागी शाळा वगैरे बांधल्यानंतर ते पटांगण एकदम निम्म झालं. परंतु ते सगळा काळ देखील मला आठवतोय, तुम्हालाही आठवत असेल. आणि नुसतं कुठं जाताना बारामतीकरांना तुम्ही कुठंही जावा, आपल्या बारामतीमध्ये जसे डिवायडरला झाड आहेत तर ती जिवंत आहेत आणि तिथं पाणी वेळच्या वेळेला घातलं जातं. बाकीकडे काही प्लांटेशन केलं जातं, परंतु पाणी वाचून त्याची दुरावस्था होती. अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं थोडस काम बाकी राहिलेलं, पण मी पण ते करीन, त्याबद्दल काही तुम्ही काळजी करू नका. आपला जवाहर बागेमध्ये जाणारा रस्ता, पूर्वी काय तिथं अवस्था होती आणि या सुधारणा झाल्यानंतर तिथले रेट पण कसे वाढले. आज डॉक्टरांनी केलेली गुंतवणूक असेल, वकिलांच्या पेक्षा डॉक्टर जास्त गुंतवणूक जमिनीच्या बाबतीमध्ये करतात, पण म्हणजे त्यांचं जास्त विजन जोरात चालतं की इथं असं केलं की तिथं तसं होईल. साहजिक आहे, तो मनुष्य स्वभाव आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे. कुणी काही बळजबरीनं किंवा कुणी काही कुठं गडबड करून कुणाला फसवणूक करून केलेलं नाही. पण त्याच्या किमती आता किती पटीत वाढलेल्या आहेत, त्या सगळ्याचा अंदाज घ्या. मित्रांनो, मध्ये मी फक्त काही काळ सरकारमध्ये नव्हतो, त्यावेळेस बारामतीचे भाव कसे खाली आले होते. कन्स्ट्रक्शन लाईन मधल्या लोकांना विचारा, उठाव नव्हता, डिमांड नव्हती, ग्राहक नव्हता. आता मात्र 12 महिने बारामतीची बाजारपेठ चालते. काही जण म्हणतात, आता इथल्या काही लोकांना माहिती आहे, मी खोटं सांगत नाही, 72ला ज्यावेळेस दुष्काळ पडला आणि कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान काढलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला 90-91ला तिथं ट्रस्टी केलं. तिथं कारभारी असायचे, तिथं बंडोपंत उंडे असायचे, हरिभाऊ देशपांडे असायचे, विनोद कुमार गुजर असायचे, सगळे मान्यवर तिथं असायचे. आणि आम्ही बाल विकास मंदिरची एक शाळा त्यावेळेस रजनी पटेलांनी आपल्याला मदत केली होती. आणि बारामती पण मध्ये लोक वर्गणी झाली होती, कुणाला आठवत असेल. आणि त्याच्यातनं ते आता आपण विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर म्हणतो, ती शाळा बांधली गेली. आणि ती शाळा बांधली गेल्यानंतर 72 नंतर जवळपास 90 पर्यंत एकही त्याच्यामध्ये भर पडली नाही. थोडस बीएड कॉलेज काढायचं आमच्या डोक्यात आलं तर कुणीतरी परगाळे बांधण्याच्या पलीकडे जागा थोडीशी होती, ती घ्या तिथं बांधा म्हणून सांगितलं. मी काही ऐकलं नाही. थोडस वडीलधारी सगळे होते तरी मी म्हणलं मी काय तिथं करणार नाही. आणि मी 40 एकर जागा MIDC मध्ये घेतली. मला त्यावेळेस गुलाबराव ढवण पाटलांनी त्यांची नेहमीची जी बोलण्याची ढब होती त्याच्यातनं थोडी माझी चेष्टा केली. अरे आता तू इथं टिकाव टाकतोय, 5 किलोमीटर कोण रे यायचं शाळेला शिकायला, कोण रे यायचं कॉलेजला. आणि मला थोडासा सुरुवातीला एखादं वर्ष त्रास झाला, परंतु ते उभं केल्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यानगरी उभी राहिल्यानंतर बारामतीला बाजारपेठेला, बारामतीला बाहेरच्या भागातले नागरिक मुलांच्या शिक्षणाच्या करता येऊन राहिला, छोट्या मोठ्या व्यवसायाच्या निमित्ताने येऊन राहिला,
वकिली व्यवसाय, डॉक्टरी व्यवसाय, इंजिनिअरिंगचा व्यवसाय, सीएचा व्यवसाय, जे काही कुणी रेस्टॉरंट काढले, कुणी हॉटेल काढले, अनेक गोष्टी त्या झाल्या. परंतु ते त्याच्यानंतर झाल्या. तुम्ही नीट आठवा, 90च्या आधीची बारामती आणि 90 पासून बारामती बदलत गेली. तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो. मला आठवतंय व्यापारी तर त्यावेळेस आम्हाला शांती शेठ, जवा शेठ, बाकीचे सगळे सहकारी मित्र म्हणायचे की दादा तुम्ही छत्रपती माळेगाव सोमेश्वरचं दिवाळीचं पेमेंट काढा, आम्हाला गिराईक नाही, ओस पडलीये बाजारपेठ. आणि मग नंतर पेमेंट झालं शेतकऱ्यांचं, मग बारामतीच्या बाजारपेठेला एक चालना मिळायची, गर्दी व्हायची, उठाव यायचा आणि खरेदी सुरू व्हायची. आता बारामतीची बाजारपेठ 12 महिने चालते. कुणाच्याही पेमेंटची गरज नसते. ते आता व्यवस्थितपणे छत्र बसलंय. काही जण आमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये कामाला आहेत, पीसीला असतील, इकडे असतील, एमएस ला असतील, आमच्या शाहूला असतील, शारदानगरला असतील, माळेगाव शैक्षणिक संकुल असतील. पण हे सगळे जण त्यांचे पगार झाल्यानंतर उलाढाल होते. बारामतीमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे मॉल निघाले, चांगल्या प्रकारचे ब्रँड आलेले, चांगल्या प्रकारे इमारती बांधलेल्या असल्यामुळं खूप जण सोशल मीडियावर त्या इमारतीचे फोटो टाकतात. तुम्हालाही त्याच्यात अभिमान वाटतो. रस्ते पण बहुतेक अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी चाललेले. पण मला डॉक्टरांनो आणि वकिलांनो सांगा, हे सगळं करत असताना आताही तुमचे जे प्रश्न आहेत ते पण सोडवण्याची धमक आणि ताकद ह्याच अजित पवारच्या मध्ये, त्यामध्ये मी कुठे कमी करणार नाही. पण एवढं सगळं करून कधी कधी काही लोक माझ्या आता समोरच्या बाजूला प्रचार करतात, त्यावेळेस इथं कुठंतरी खटकतं. पण मी पण ते लक्षात ठेवणार आहे. त्याच्यामध्ये काय नाही दादा, आत्ता पण तिकडे विधानसभेला इकडे, विधानसभेलाही तिकडे चला. विधानसभेला माझे बारामतीकर मला ठिकाणी मतांनी निवडून आणते, त्याच्यामध्ये मला काही काळजी नाही. पण हे जे चाललंय ह्या सगळ्यांनी माझा फायदा उचललेला. डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्यांचेच फायदे केले. मी कधीच कुणाला मोकळ्या हाताने परत पाठवलेलं नाहीये. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. त्या काळामध्ये फक्त फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची, इतर मान्यवरांना फिरावं पण लागत नव्हतं. आता माझा परिवार सोडून अख्खा माझा राहिलेला परिवार माझ्या विरोधात फिरतोय. पायाला भिंगरी बांधल्यासारख्या सभा घेत आहेत. त्याच्या संदर्भात काही बोलतायत, ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. परंतु कधी अरे तुम्ही डुंकून बघितलं नाही प्रचाराला? काल परवा तर प्रतिभा काकी प्रचाराला आला, मी तर कपाळालाच हात मारला. काकी पण 90 पासून कधी प्रचाराला आलेल्या तुम्ही बघितलेलं, मी पण बघितलेलं. पण ठीक आहे, लोकशाही आहे. आणि माझं काय चुकलं? मी जर गेले 10 वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश प्रगती पथावर जात असेल, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा एक चांगला होत असेल, जगामध्ये आपली ओळख होत असेल, आपल्याला रिस्पेक्ट दिला जात असेल, आपल्याला म्हणजे भारताला, भारताच्या प्राईम मिनिस्टरला, आणि त्याच्यातनं वर्ल्ड बँक असेल, जपान गव्हर्नमेंट असेल, जायकाचं कर्ज अर्धा% व्याजाने कर्ज कोण देतं? अर्धा% व्याजाने 1000 कोटी रुपये त्या दिवशी पुण्याला आले तिकडच्या भागामध्ये. असे जे मोठ्या प्रमाणावर त्या चांगले संबंध झाल्यानंतर, ओळखी वाढल्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर जगात पोहोचवायला मदत होते. आता 3ऱ्या क्रमांकावर पोहोचवायची. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा समाजातल्या सर्व घटकाला होतो. तर त्याच्यामध्ये विरोध का करायचा? काही निवडणूक आली की आम्हाला पण सांगितलं जायचं आता संविधान बदललं जाणार आहे. कोण संविधान बदलतंय? 14ला एवढ्या मताधिक्याने आले, संविधान बदललं. 19ला आले, संविधान बदललं. अहो, घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान एवढं उच्च दर्जाचं आहे, इतकं चांगलं आहे की जग देखील त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करतं. पण माझा आता दावा आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कुणीही बदलू शकणार नाही. नंतर म्हणायचं घटना बदलणार.
अहो, बोलणाऱ्यांनी जरा अभ्यास करा. जवाहरलाल नेहरूजींच्या सुरुवातीला प्राईम मिनिस्टर झाल्यापासून आता नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर असेपर्यंत 116 वेळा घटनेमध्ये अमेंडमेंट करण्यात आली. कशाची अमेंडमेंट झाली आता? की मागास आयोग देशाला असला पाहिजे. काय चुकीचं? मागास आयोग देशामध्ये देऊन त्याला एक अमेंडमेंट केली. दुसरं काय केलं? अजून एक अमेंडमेंट केली की 50% महिला वर्ग आहे. अनेक जण नुसते म्हणतात की महिलांना आरक्षण दिलं पाहिजे. 2029च्या निवडणुकीपासून आमदार खासदार किला आहे त्या 543 आहे त्या 288 जागा ठेवून त्याच्यात पण महिलांना उभं राहायचं असेल तर अधिकार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त 1/3 जागा कंपल्सरी महिलांना दिल्या, ती अमेंडमेंट केली. काय चुकीचं केलं? चुकीचं काय केलं? लाल बहादूर शास्त्रीजी, त्यांना आपण आजही जय जवान जय किसान हे त्यांनी दिलेली स्लोगन घोषणा आज पण आपल्या अंगावर काटा आणते. त्यांनी 2 वर्षात 3दा अमेंडमेंट केली. इंदिराजींनी केली, मनमोहन सिंग यांनी केली, अटल बिहारी वाजपेयींनी केली, त्याच्यामध्ये मोरारजी देसाईंनी केली, अनेकांनी त्या ठिकाणी केली. ते काय इमर्जन्सीच्या काळात त्या खोलात जात नाही, ढाला गेलं, गंगेला मिळालं, त्याच्यावर ते पण अशा घटना बघितल्यात ना आपण. 371 मगाशी मी चुकून बोलताना तिथं 370 बोलून गेलो. त्याच्यामध्ये जे कलम त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं आणि त्याच्यातून आता कुणी पण जम्मू काश्मीर जमीन घेऊ शकतं. तुमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता जमीन घेतली मध्ये, ती काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहायला घेतली नाही. खूप जण फिरायला जातात, ज्यांची ऐपत ते 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात, 6 स्टार हॉटेलमध्ये राहतात, 7 स्टार हॉटेलमध्ये राहतात. परंतु असा काही वर्ग असतो ज्याला मिडल क्लास म्हणू शकतो की त्यांना एक साधं राहण्याच्या करता, जेवणाच्या करता आणि आंघोळ पांघोळ करण्याच्या करता सुविधा झाली तर तिथं एक त्यांना आधार मिळतो. म्हणून आपण तिथं जागा घेतलेली. जसं दिल्लीला आम्ही महाराष्ट्र भवन बांधलंय तसं तिकडेही महाराष्ट्र भवन बांधायचं. आम्ही आता मुंबईमध्ये देखील नव्या मुंबईमध्ये बांधायला हातामध्ये घेतले. त्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु त्याच्यातलं इतका दहजमा करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. माझी आपल्याला विनंती आहे की हे सगळं करत असताना मी अनेक गोष्टी सांगते. नॅशनल हायवे तुम्ही तुलना करा 10 वर्षात गडकरी आणि मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या नॅशनल हायवेची गती आणि किलोमीटर आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये झालेले किलोमीटर आणि नॅशनल हायवे. अहो, तुम्ही पाटस रोडनी येताना तुम्ही कुठलं गाव बारामतीचं आणि दौंडचं रोटी कधी गेली, वासुंद कधी गेलं, दरडवाडी कधी गेली, रुंडोडी सुप्प कधी गेलं, कळतं का? उगीच अशी तशी कामं होत नाही. काही जण वरती टोल लगेच लावला. अहो, त्याच्याकरता तुम्हाला पास पण दिलेला, अवघ्या 300 वर काहीतरी रुपयाचा महिन्याचा पास आहे. म्हणजे जे नेहमी जा ये करतात त्यांना जेवढ्या काही सवलती देता येतील तेवढ्या आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि ज्या काही मूलभूत गरजा किंवा आवश्यक गोष्टी माझ्या बारामतीकरांच्या करता लागतील त्या देण्याच्या करता मी आणि माझे सहकारी कुठं कसुबर देखील कमी पडत नाही. आज गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे नवीन टर्मिनल झाले, ज्या प्रकारे नवीन विमानतळ झाले, ज्या प्रकारे नवीन धावपट्ट्या झाल्या, हे कधी मागे इतक्या गतीनं होत नव्हतं. अटल सेतू झाला, अटल टनेल जम्मू काश्मीरला झाला, मेट्रो घ्या, त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन घ्या, त्याच्यामध्ये रेल्वे लाईनचं जाळं. बारामतीकरांनो, मी तर इतके वर्ष सांगतो की आपली रेल्वे फलटणला जोडा, फलटणला जोडा, फलटणला जोडा. 10-15 वर्ष पुढे जोडू शकलं नाही. मी त्या दिवशी मोदी साहेबांच्याकडे दिल्लीला गेलो, त्यांना म्हणलं मोदी साहेब हे काम आमचं खूप रखडलं. पूर्वी आमची नॅरो गेज होती, मीटर गेज झाली, ब्रॉड गेज झाली, पण ती तिथंच थांबती. त्याच्यामुळे आम्हाला देशात कुठे इकडे तिकडे जाताच येत नाही. तिथं जर जोडली तर आम्ही कुठेही साऊथला, नॉर्थला, कुठेही त्या बाबतीमध्ये जंक्शन वरून
तिथं पोहोचू शकतो, जाऊ शकतो. ते म्हणले अजित, मी निवडणुकीच्या आधी अनेक विमानतळाचे भूमिपूजन, उद्घाटन आणि टर्मिनलचे उद्घाटन घेणारे, तसंच मी रेल्वेच्या बाबतीमध्ये नवीन रेल्वे लाईनची भूमिपूजन घेतो, काही ट्रेन त्याला हरी झेंडी दाखवतोय, काही रेल्वे स्टेशन अतिशय चांगली केलेली आहे त्याचं उद्घाटन करतोय, पण मी ते ऑनलाईन करणार आहे. आणि त्यांनी ते ऑनलाईन केलं. पण म्हणले ते करताना तू जी मागणी केलेली आहे ती बारामती फलटण रेल्वेचं पण भूमिपूजन पीएम साहेबांनी केलेलं असेल, माझं पीएम ऑफिस त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून. मित्रांनो, जर माझी आणि मोदी साहेबांची ओळख झाली नसती, मी त्यांच्याबरोबर सहभागी झालो नसतो, तर काम अजून किती वर्ष पडलं असतं. आजही आपली ट्रेन तर अशी होती की दौंडला बारामतीतून जाताना कुठल्या स्टेशन वर थांबायची पण गरज नसायची. चालू गाडीत माणसं चढायची, चालू गाडीत उतरायची. त्यांची वस्ती आली तरी ते तिथं उतरू शकायचे आणि वस्ती आली तरी चढू शकायचे. अशी आपली ट्रेन होती. हे अशी परिस्थिती आहे. आणि मग मित्रांनो, मी काही माझ्या स्वतःच्या स्वार्थाकरता मला भरपूर तुम्ही सगळ्यांनी दिलं, मला नाव मिळालं, माझ्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींची आज ओळखी आहेत. मग कुणालाही त्या ठिकाणी पीएमला, एचएमला, कुणालाही त्या ठिकाणी बोलू शकतो. अनेक मुख्यमंत्री आम्हाला कॉन्फरन्सच्या निमित्तानं भेटतात. पण हे सगळं करत असताना आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जसं अजित पवारांनी प्रयत्न करून राज्याचा पैसा आणला, डीपीडीसीचा पैसा आणला, आमदार निधी आणला, जिल्हा परिषदेचा निधी आणला, त्याच्या संदर्भातला राज्याचा निधी आणला, हे सगळं करत असताना केंद्राचा निधी आणायला आपण कमी पडलो. त्याच्यामध्ये नुसती तिथं जाऊन भाषणं आणि जे सत्तेवर आहेत त्यांना रोज टीका करणं, असं म्हटल्यानंतर कोण सत्तेवरचा माणूस तुम्हाला मदत करणार. मी पण विरोधी पक्ष नेता होतो. टीका ज्यावेळेस करायची त्यावेळेस मी पण देवेंद्रजींच्या विरोधामध्ये टीका केलेली. पण त्याला काहीतरी एक तारतम्य असायला लागतं. आणि म्हणून मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की मी ज्यावेळेस मला इथं उमेदवार द्यायचा ठरलं त्यावेळेस मी अंदाज घेतला तर बहुतेक बारामती काय इथं इकडं विधानसभेला तिकडं अशी मानसिकता होती. म्हणलं आता ही मानसिकता मोडायची म्हटलं तर हा पत्ता खेळला पाहिजे, त्याशिवाय काही चालणार. आणि त्यामुळं सुनेत्रा पवारांना आम्ही उमेदवारी दिली. त्यामध्ये उमेदवारांना सकाळी जाऊन आम्ही फॉर्म भरणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी, प्रफुल्ल पटेल, बरेच जण तिथे येणार आहेत. माझी तुम्हालाही विनंती आहे, आपल्याला शक्य असेल त्यांनी पण उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत कौन्सिल हॉलला जमावं. अनेक बारामतीकर, अनेक इंदापूरकर, अनेक दौंडकर, अनेक पुरंदरवासी, अनेक बोरवेला मुळशीचे सहकारी, खडकवासल्याचे सहकारी तिथे येणार आहेत. आम्ही युती केलेली आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये सगळ्या निवडणुका लढवल्या, ते आता आम्ही एकत्र आलेलो आहे. त्याच्यामुळे इथं थोडस कामकाज करत असताना आमच्या मित्रपक्षांना अवघडल्यासारखं होतं, परंतु ते त्यांच्या मनातून निघून जावं अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. मी त्याच्याबद्दल हर्षवर्धन पाटील असतील, राहुल कुल असतील किंवा तिकडे विजयराव शिवतारे असतील, त्या सगळ्यांची मी मिळतं जुळतं घेतलेलं आहे. विकास साधायचा असेल, राज्याचं भलं करायचं असेल तर 2 पावलं पुढं मागे सरकारची तयारी ही राज्यकर्त्यांनी ठेवायची असते. ती मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये भाजी मंडळीच्या पण काम करताना मला अनेक अडचणी आल्या. 2 वर्ष मी ते पैसे आपल्या त्याला पडून होते नगरपालिकेमध्ये, परंतु आता कामाला सुरुवात केलेली आहे. ते झाल्यानंतर बारामतीतले एक बेस्ट बिल्डिंग म्हणून, इमारत म्हणून आणि सगळ्या माझ्या तिथं असणाऱ्या शॉप धारकांना तिथं सामावून घेऊन आपण ते सगळं उभं करतोय. जिथं जिथं पार्किंगची व्यवस्था करता येईल. तुम्हालाच आता दिसतंय की पार्किंगचा किती यक्ष प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. तो पण सोडवण्याच्या दृष्टिकोनातली कुठली जमीन ऍक्वायर करावी लागली तर मी जसं बस स्थानकाला काही जमीन ऍक्वायर केली, त्यांना मोबदला चांगला दिला, काही कोटी रुपये मोबदला दिला आणि काही ठिकाणी
आमच्या सहकारी मित्रांच्या जमिनी घेताना त्यांनी पर्यायी व्यवस्था करून द्या सांगितलं, त्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली. त्यामुळे महाराष्ट्रातलं नंबर 1चं बस स्थानक आपलं झालेलं आहे. बाकीकडे आमदारांना बस स्थानकाला 5 कोटी रुपये निधी दिला जातो. तुमच्या लोकप्रतिनिधींना आपल्या बारामतीकरांच्या करता त्या बस स्थानकाला 50 कोटी रुपये निधी आणला. एवढं धाडस दुसरं कोणी करू शकत नाही. आम्ही मागच्या वेळेस सांगायचो की आपण असं करू, तर असं केलं तर लोक आपल्याला काय म्हणतील. लोक काही केलं तर म्हणतच असतात, चांगलं करा वाईट करा, काम करू नका काम करा, सकाळी 6ला उठा किंवा दुपारी 12ला उठा, काय नावं ठेवायची ते ठेवतच असतात. त्याच्यामुळं मी कधी पण मेडिकल कॉलेज पण मी पहिलं साताराला मेडिकल कॉलेज मंजूर करून दिलं उपमुख्यमंत्री म्हणून. का तर मुख्यमंत्री सातारचे होते आणि पुढच्या कॅबिनेटला बारामतीचा प्रस्ताव आणला. मुख्यमंत्र्यांचा नाईलाज झाला की मागच्या वेळेस सातारा झालं तर आता बारामती केलंच पाहिजे आणि ते झालं. आणि आपलं मेडिकल कॉलेज सुरू झालं. अजून सातारचं बिल भरतीचं काम चाललं. किती वर्ष झाली बघा, विचार करा. अशी तशी कामं होत नाही. आणि मग मला डॉक्टर तांबे म्हणायचं की अशी कामं केल्यावर देखील काही जण माझ्या बरोबर राहत नाही. ते कसं म्हणजे अजून काय केल्यानंतर माझ्या बरोबर राहणार हे तर मला सांगा. तोही प्रयत्न त्या ठिकाणी करेल. प्रयत्न कमी पडणार नाही. तेवढं त्या ठिकाणी आपल्याकडे इच्छाशक्ती आहे. पण हे जे काही आहे, उलट काहींनी सांगायला पाहिजे होतं की आता केलं तुम्ही 50 वर्ष, आता त्याला करू द्या. परंतु आम्हाला करूनच द्यायचं नाही. आम्ही सारखं हे करा ते करा ते करा आणि नुसतं करतच राहायचं. आमच्या कोणाच्या ओळखी व्हायचं नाही, आमच्या कोणाचं काही व्हायचं नाही. मित्रांनो, आज माझी प्रशासनावर पकड आहे. आज मी काम करू शकतो. मी अर्थसंकल्प चांगला देऊ शकतो. आज 6 लाख कोटीचा अर्थसंकल्प तुमचा आहे. त्याच्यात 10-15 पट केंद्राचा अर्थसंकल्प असतो. त्याचा निधी आपल्याला आणायचा आहे. मला विश्वास आहे महायुतीचा उमेदवार तुम्ही न भावनिक होता त्याच्यामध्ये एवढ्या वेळेस अरे केवढ्या वेळेस कधी ती वेळ किती वेळ आम्ही पण थांबायचं. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन, माग 10-15 वर्ष ज्यांनी खासदारकी केली त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीपेक्षा उद्याच्याला तुम्ही घड्याळाला निवडून दिलं तर ह्या उमेदवाराची कारकीर्द बारामती लोकसभा मतदारसंघाचा केंद्राचा कोट्यवधी रुपयाचा पैसा आणण्याकरता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू. आणि आजच्या गतीने त्याच्या कितीतरी अधिक गतीनं काम करण्याचा प्रयत्न, कितीतरी अधिक गतीनं पाण्याच्या संदर्भात पण तिकडं गुंजवणीचं पाणी असेल, तिकडं बीर ओव्हरफ्लो जाणारं पाणी असेल. ते मी काल मोरगाव सुपा परगणामध्ये त्या ठिकाणी बोललो. भावनिक होऊ नका. भावनेपुरता ठेवा आणि तुमच्या मुलांचा, तुमच्या नातवंडांचा, तुमच्या पतवंडांचा, तुमच्या येणाऱ्या पिढीचा भाग्योदय कशात आहे हे त्या ठिकाणी पहा. आज सर्वे मध्ये काय सांगतात काय नाही, पण एक आहे, देशामध्ये हवा मोदी साहेबांची आहे. एकीकडं मोदी साहेबांचा चेहरा घ्या, त्यांनी केलेली कारकीर्द, आणि एकीकडे राहुल गांधींचा चेहरा घ्या, त्यांनी केलेली कारकीर्द. काय तुलना करा. देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा. ठीक आहे, काही गोष्टी तुमच्या त्या वेगळ्या असू शकतात, सेक्युलर विचारांच्या लोकांच्या वेगळ्या गोष्टी असू शकतात, पण त्याची जपवणूक करण्याच्या करता मी आहे ना तिथं. आज दाव्याने सांगेन की या वेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटीचं भागवण दिलं. 1000 कोटी कधी काँग्रेसने पण दिलं नाही, मागच्या कुठल्या सरकारमध्ये दिलं गेलं नाही. इथं मला कोणी विरोध केला नाही. अल्पसंख्याक विभागाला अधिकचा निधी सगळ्या महाराष्ट्रामध्ये यंदा पहिल्यांदा दिला, जास्तीचा. हे दिला जात होता, पण तो अतिशय तुटपुंजा असायचा. आपल्या इथलं शादीखाना जर तुम्ही जाऊन बघितलं तर मी कुठल्याही
जाती धर्माच्या करता ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या देण्याचा प्रयत्न करत असतो. हा जवळचा हा लांबचा असा कधी भेदभाव मी त्या ठिकाणी केला नाही. 3 कोटी जनतेला आता घर देण्याचा कार्यक्रम उद्याच्या निमित्तानं 80 कोटी जनतेला पुन्हा 5 वर्ष रेशन मोफत देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. अशा अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. म्हणून माझी वकील लोकांना, डॉक्टर मान्यवरांना विनंती आहे की भावनिक होऊ नका. त्याच्यातनं आपलं भविष्य, आपलं भलं कशात होणार आहे याबद्दलचा त्या ठिकाणी विचार करा. आणि मग भावनिक जर होणार असते तर एवढी कामं करू तुम्ही मला जर यश मिळवून दिलं नाही तर मला वेदना होणार नाही. मी जर म्हणेल मग असलं आमदाराचं काम दुसऱ्या कुठल्या तालुक्यात केलं तर ते तर मला बिंजोड निवडून देते. अजून कामं करायची म्हणजे काय करायची कामं या संदर्भामध्ये की बाबा ह्याच्यात अजित पवार तुम्ही कमी पडला. बारामतीमध्ये गुंडगिरी होऊन दिली नाही. बारामतीमध्ये त्या ठिकाणी कोयता गँग होऊन दिली नाही. बारामतीमध्ये जर कोणी काही गडबड करते दिसलं तर त्याला संबंधितांना नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे तडीपार असेल, मोका असेल, तो जवळचा आहे का लांबचा आहे तो बघितलं नाही. कुठेही माझ्या आया बहिणीकडं वाकड्या नजरेने कुणी बघता कामा नये. पोलिसांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे. घरं दिलीत, गाड्या दिल्यात, सगळं काही केलं, ऑफिसेस दिलीत. पाहिजे असं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही एवढं चांगलं त्यांना इथे केलंय. माळेगाव पोलीस स्टेशन बघा, तिकडं सोपा पोलीस स्टेशन बघा, तुमच्या सगळ्या संस्था बघा, मार्केट कमिटी बघा, बारामती बँक बघा, खरेदी विक्री संघ बघा, दूध संघ बघा, माळेगाव कारखाना बघा, तुमचा सोमेश्वर कारखाना बघा. सगळ्या संस्थांमध्ये बारकाईने लक्ष ठेवतो. कुठेही काही चुकलं, आज वेगवेगळ्या संस्थांचे पेट्रोल पंप, आज सीएनजीची सुविधा, जे काही माझ्या बारामतीकरांच्या करता देता येईल तेथे देण्याच्या करता मी प्रयत्न करतोय. माझी एवढीच अपेक्षा आहे की निवडणुकीच्या निमित्तानं आजपर्यंत तुम्ही मला जी आशीर्वादाने साथ दिलेली आहे तशा प्रकारची साथ आणि आशीर्वाद भावनिक न होता त्यामध्ये मला उद्याच्या 8-7 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी द्यावी. त्याच्यामध्ये मी कधी भेदभाव केला नाही. 40-40 वर्ष एखाद्याच्या घरामध्ये सून येऊन तिला परकी मी कधी मानलं नाही. ती शेवटी घरचीच झाली. परंतु काही जण परकी मानतात. महिलांनी याच्याबद्दलचा फार बारकाईने विचार केला पाहिजे. कारण तुम्ही पण कुठं ना सून म्हणून आलेला आहात, परंतु तुम्ही सून आल्यानंतर त्या घराच्या मालकीण झाला आणि तुम्हाला जर घरातले वरिष्ठ ही परकी आहे म्हटलं तर त्या ठिकाणी तळपायाची आग तिथं त्या ठिकाणी वरपर्यंत जाणार नाही. मालकी हक्क काय, ऑलरेडी तुम्हाला मालकी हक्क पण दिलेला आहे. आम्ही परवा कॅबिनेटमध्ये तिथं अजित अनंतराव पवार असायचं, अजित आशाताई अनंतराव पवार आम्ही केला आईच्या नावाला तिथं आणि प्राधान्य देण्याचं काम केलं. ही फॅक्ट आहे. त्याच्या आधी त्या ठिकाणी कोणी करू शकलं नव्हतं. अशा अनेक बाबीमध्ये मला महिलांना असेल किंवा रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा आपल्या इथली कारखानदारी, माझ्या बारामतीतली कारखानदारीमध्ये गुंड प्रवृत्ती येऊ नये, कामगार आणि उद्योगपती यांच्यात समन्वय असावा. त्याच्यामुळे कधी कधी अडचणी आल्या, त्याच्यामध्ये कल्याणी असताना अडचणी आली, परंतु कुणाला तिथं दुसऱ्याला आणून ते चालू ठेवण्याचं काम आपण केलं. अशा पद्धतीनं आपण तिथं काम करतोय. अनेक प्रकारच्या गोष्टी अक्षरशः बारामतीकरांनो, मी तर काही हॉस्पिटल 90 कोटीची रात्री 1ला निर्णय घेतला आणि 4थ्या दिवशी JR काढला आणि सोमेश्वरचं हॉस्पिटल 100 बेडचं मंजूर करून आणलं. इतक्या गोष्टी केलेल्या आहेत की तुम्हाला विश्वास बसणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी केल्यात. आणि आत्ताही माझ्या मेडिको गिलनी सांगितलेल्या आणि अडचणी किंवा डॉक्टर मंडळींनी सांगितल्या आणि अडचणी त्या व्यवस्थितपणे मला निवेदनाच्या स्वरूपामध्ये द्या. आणि आमच्या वकील लोकांना येणाऱ्या अडचणी, त्यांना इमारत पाहिजे, इतर काही गोष्टी पाहिजेत, त्याच्या संदर्भात त्यांना नेहमीच मदत करण्याची भूमिका मी घेतलेली आहे. त्याचा उल्लेख मगाशी ऍडव्होकेट उमेश काळेंनी पण घेतला. आजपर्यंत झालेल्या अनेक अध्यक्षांनी घेतला.
आणि उद्याच्याला त्याच्यामध्ये प्रभाकर बर्डे देखील घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण मी कामाचा माणूस आहे, मी असा तसा माणूस नाही, मी विकासाला महत्व देणारा माणूस आहे, एक विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे चालणारा माणूस आहे. आणि अजूनही बऱ्याच काही कल्पना हे माझ्या मनामध्ये आहेत, परंतु नुसत्या कल्पना असून चालत नाही, त्याला आर्थिक जोड मिळावी लागते. आर्थिक जोड मिळाल्याशिवाय सगळी सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून राज्याचा आपल्याला पाठिंबा, राज्याचं सहकार्य आणि त्याचबरोबर केंद्राचं सहकार्य हे आपल्याला त्याच्यामध्ये हवंय. आणि त्याच्यातून उद्याची 5 वर्षाची कारकीर्द मी खूप चांगल्या पद्धतीनं त्या उमेदवाराच्या वतीनं त्या ठिकाणी करण्याचं काम करीन. परंतु तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये दुसरा कुठलाही किंतु न आणता मला महायुतीला त्या बाबतीमध्ये सगळ्या आमच्या महायुतीच्या घटक पक्षांनी, त्यांच्या मतदारांनी आणि बारामतीकरांनी या सगळ्याचा विचार करावा. अधिक मोठ्या प्रगतीकडे या बारामतीला घेऊन जाण्याचं काम मी आणि माझे सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये करतील. कुठं आणखी काही सूचना असल्या तरी केव्हाही मला सांगा. त्या सूचनेचा आदर करून, त्या सूचनेचं स्वागत करून तुम्ही कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जावा. जेवढे इतर रस्ते आहेत, जेवढी रस्त्याची क्वालिटी आहे, त्याच्या संदर्भामध्ये काही काही आता विरोधक काही पण त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत. ठीक आहे, मी त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो, कारण मला माझं मन सांगतं की मी कुणाचा 5 पैशाचा त्या ठिकाणी निंदा नाही. काही काही जण सांगतात भ्रष्टाचाराचा आरोप नाही. अहो, भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल? तुम्ही मंत्री झाला तर होईल. खासदार आमदारावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा होईल? त्याच्या संदर्भामध्ये मग भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले का? भ्रष्टाचाराचे आरोप एनरॉनचे कुणावर झाले? भूखंडाचं श्रीखंड खाल्लं कुणाच्यावर आरोप झाले? दाऊदशी जोडलं गेले कुणाच्यावर आरोप झाले? त्याच्यात सत्य नव्हतं, पण झाले ना आरोप, झाली ना बदनामी. त्या बाबतीमध्ये काही काही सांगितलं जातं, असं आहे तसं आहे, अमुक आहे तमुक आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये आत्ताच्या खासदारांनी कुठलं काम विकासाचं बारामतीला नजरेत भरेल असं केलं? एक काम सांगा, एक काम. मी ज्या ज्या इमारती उभ्या केल्या त्या सगळ्या त्यांच्या परिचय पत्रकामध्ये दिले. अरे म्हणलं या तर मी केले. मी रात्रंदिवस राबलो, 4-4, 5-5 आर्किटेक्टला घेऊन बसलो. हे असं नाही मला हे असं पाहिजे, हे असं नाही हे मला संसदेसारखं दिसलं पाहिजे. काही काही वेळेस मला त्रास झाला माझ्या पंचायत समिती कार्यालयाच्या वेळेस. नंतर 5 वर्ष देवेंद्रजींचं सरकार आलं, माझं काम थांबलं होतं. परंतु पुन्हा मी आल्यानंतर वॉल फुटिंगवर काम करून ते पूर्णत्वाला नेलं. इमारत पण तुम्हालाही समाधान वाटेल आणि बारामतीकरांनाही समाधान वाटेल अशा इमारती मी केल्या. नगरपालिकेची इमारत होती, पहिली कशी होती आता कशी दिसते, त्याच्या संदर्भामध्ये काही अजून कामं चालली. राष्ट्राच्या समोर काही अजून ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये एकदा ते पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुस्थितीत ट्रॅफिक त्या ठिकाणी होईल, आपण काळजी करू नका. अशा खूप काही गोष्टी. अहो, बाकीच्याकडं शहरामध्ये टँकर चालू आहे, पुण्यात टँकर चालू आहे, पिंपरी चिंचवडमध्ये टँकर चालू आहे. पुण्याच्या उशाशी वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर धरण आहे, माझ्या पिंपरी चिंचवडच्या उशाशी पवना धरण आहे, पलीकडच्या बाजूला भामास केलंय, त्याच्या शेजारी चास कमाने तिथं आंध्र प्रकल्प आहे, तरी टँकर हजारो चाललेले. शहरामध्ये कसलंही संकट आलं तर माझ्या बारामतीकरांना पाणी कमी पडू नये, माझ्या या बहिणींना त्रास होऊ नये, अशा प्रकारचे स्टोरेज टँक केलेले. अहो, त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्षी येऊन बसतात, कधी आपण न बघितलेले, कधी पक्षी बांधलेले पाहिलंय. कावळे चिमण्या एवढेच बघायचे होते, चिमण्या कुठे निघून गेल्यात कुणाला माहिती. आज नदीमध्ये पण बघा, सकाळी जर लवकर उठणारे जे असतील त्यांनी नजर टाकली तर तिथं पण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. जे पक्षी प्रेमी आहे सगळ्यांना त्या त्या बाबी मिळाल्या पाहिजे. स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल, ज्या काही गरजा वेगवेगळ्या घटकाच्या आहेत त्या त्या देण्याच्या, उर्दू स्कूल असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असतील त्या त्या करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.
पण त्याच्याकरता तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा, त्याच्यावर अभिमानाने मी ज्यावेळेस कुठेही गेलो की सांगतो नंबर 1च्या मताने बारामतीकरांनी मला निवडून दिलेला आहे. अशा पद्धतीनं 1,68,000 मताधिक्य तुम्ही असा बोजा टाकतो की मला वागतोयच मी. आणि मग आणखीन मला सकाळी जाग येते 5 वाजता. अरे लोकांनी खूप आपल्यावर विश्वास टाकला, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही. जरी रात्री 2ला आलो असलं तर 5ला उठायचं, 6ला कामाला लागायचं. कुणी करणार नाही. आणि हे तुमच्या प्रेमापोटी करतो. ही गोष्ट बारामतीकरांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी, माझी आपल्याला विनंती आहे. इतर आमचे डॉक्टर वगैरे त्यांनी तर पहिल्यापासून बारामती कशी वाढत गेली त्याचे डॉक्टर राजे साक्षीदार आहेत. डॉक्टर रमेश बोलटे त्या ठिकाणी साक्षीदार आहेत. त्या सगळ्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यावर कशी बारामती त्यांच्या नजरेपुढं बदलत गेलेली आहे तेही पाहतात. नवीन पिढीला त्याच्यातल्या इतक्या गोष्टी माहिती नाही, म्हणून थोडासा त्याचा जास्तीचा उल्लेख मी आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, मला आचारसंहिता नाही, फॉर्म भरायच्या आधी तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून आज थोडीशी धावपळ झाली. आणि रामनवमी असताना देखील मी तुम्हाला बोलवलं, तुम्ही पण प्रचंड संख्येने माझे विचार ऐकण्याकरता आला. काहींना कदाचित पटले नसतील, लोकशाही आहे, 100% सगळ्यांना पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाहीये. पण मी कामाचा माणूस आहे आणि त्याच्यातून मोदी साहेबांच्या असणाऱ्या विजनचा फायदा देशाला, आणि देशाला होत असताना महाराष्ट्राला, आणि महाराष्ट्राला होत असताना जिल्ह्याला, आणि जिल्ह्याला होत असताना आपल्या तालुक्याला, अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. राज्याच्या बाबतीमध्ये तर मी अर्थमंत्री असल्यावर तिथं एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी, मी मित्रांनो बारामतीकरांनो ज्यांच्या बरोबर काम करतो त्यांच्याबरोबर विश्वासाने काम करतो. मी खोटं सांगत नाही. माझी उद्धव ठाकरे साहेबांची जास्त ओळख नव्हती. मला सांगण्यात आलं की आता तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करायचंय. पण ज्या दिवसापासून त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली त्या दिवसापासून एकनाथराव शिंदे एक मोठा ग्रुप घेऊन बाजूला जाईपर्यंत कधीही त्या विश्वासाला तडा जाऊन गेला नाही. अक्षरशः उद्धवजींनी पण मला पूर्णपणे मुभा दिलेली होती, आणि मी पण ठरवलेलं होतं की करत असताना उद्धवजींना रिस्पेक्ट देऊनच ती कामं करायची. बरोदाचं काळ तुम्ही पाहिला, बरोदामध्ये आपण काही आपले जीवाभावाचे सहकारी, मग त्याच्यामध्ये डॉक्टर छाजेड असतील, बरेच जणांची नावं त्या ठिकाणी घ्यावी लागतील. ते आपल्याला आकस्मिकरित्या सोडून गेले, परंतु त्याच्यातनं पण आपण सावरण्याचा प्रयत्न केला आणि परत यायचा प्रयत्न केला. वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना मी सॅल्यूट करीन, कारण कोरोनाच्या काळात जगाला कळलं की आरोग्य किती महत्वाचं असतं, आणि ते आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता डॉक्टर किती मेहनत घेतात, डॉक्टर किती परिश्रम घेतात. आमचे डॉक्टर्स असतील, आमचे पॅरामेडिकल स्टाफ असेल, आमचं नर्सेस असतील, आमचे स्वच्छता दूत असतील, आमचे पोलीस असतील, या सगळ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्यांनी सगळ्यांना आधार देण्याचं काम, सगळ्यांना सहकार्य करण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं. आणि त्याच्यातून आपण थोडा काही लोकांना गमावलं, परंतु बाकीच्यांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं. हेही आपल्याला विसरता येणार नाही. अशा पद्धतीचं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय. माझी सर्व वकिलांना, सर्व डॉक्टर्सला, तुमच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, वेगवेगळी मतं मांडू शकतात. वकिलांच्या मध्ये तर चर्चा तुफान होऊ शकते. म्हणजे मी ज्यावेळेस जुनं आपल्या कचेरीमध्ये जायचो तेव्हा पण तुम्ही ते सगळे बसायचं तिथं, आणि काय मग सगळ्या दुनियेच्या गप्पा, देशात काय झालं, राज्यात काय झालं, हा इकडं कसा गेला, तिकडं का नाही गेला, सगळ्यांचे पंचनामे करण्याचं काम तिथं त्या ठिकाणी होतं. पण ती वैचारिक बैठक असते, ती फार अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी चर्चा असते. अर्थात आम्ही त्याचा आदरच करतो, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आमच्या मेडिकल क्षेत्रातले पण सगळे मान्यवर
खूप चांगले हॉस्पिटल, चांगल्या सुविधा, चांगले बेड्स, आणि आम्ही आयुष्यमान भारत मध्ये देखील 5 लाखाचं विम्याचं संरक्षण, राज्यात मोठ्या प्रमाणावर विम्याचं संरक्षण, सर्वसामान्य माणसाला आरोग्याची सेवा घेणं परवडेल अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये बरंच काही जण भेटायला येतील. काही जण डोळ्यात पाणी आणून सांगतील की बाबा एवढ्या वेळेस आता एवढ्या वेळेस माझी हात जोडून विनंती आहे, आता त्यांचं नका ऐकू, माझंच ऐका, माझं एवढ्या वेळेस. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि अधिक तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्यातला बारामती विधानसभा मतदारसंघ. मला दौंडला, इंदापूरला, पुरंदरला आणि त्यांनाही सगळ्यांना सांगितलं की तुमचेही तालुके बारामती सारखे चांगल्यातले चांगले करण्याच्या करता मी माझ्या परीनं जेवढे काही कष्ट घ्यावे लागतील, जेवढे काही परिश्रम घ्यावे लागतील, जेवढा काही पाठपुरावा घ्यावा लागेल तेवढा त्या ठिकाणी घेईल. आणि सगळं करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न, त्यांना त्यांचा रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न, त्यांना त्यांचा मान देण्याचा प्रयत्न, याही बाबतीमध्ये मी कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा वाही आणि अशा प्रकारचा शब्द माझ्या तमाम डॉक्टरांना देतो, तमाम वकिलांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय हिंद.